पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तुम्ही स्पष्टपणे सांगायला होत ना की तो हार सापडत नाहीये म्हणून। अण्णा आम्हाला वाटलं की लग्न होईपर्यंत हा विषय टाळू आणि मग सांगू मावशीला। कोणाला वाटलं होतं की सारिका इतक्या खालच्या पातळीवर जाईल आणि हे असले आपल्यावर घाणेरडे आरोप करेल। नाही पण अमूल्या, मला एक सांग, तू आणि सारिका दोघी आतमध्ये गेलात आणि काय नेमकं आतमध्ये काय घडलं? काय की सारिका बाहेर आल्यानंतर एकदम बदलली? सांगते। खरे तर अण्णा त्यावेळेला ना मी खूप घाबरले होते। म्हणजे काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे मला काहीच कळत नव्हतं। मला वाटलं की ती आता 100% तमाशा करणार। पण तेव्हाच मला एक व्हिडिओ आला। काय रे, काय बघत होतास आणि मला बघून असा दचकलास का? सेन्सेक्स आत्ता मार्केट अपडेट्स आजचे। विक्रांत, तू डिटेक्टिव्ह व्हायला पाहिजे। सतत नजर शातीर चोर पर। आणि तू सुधारला पाहिजेस। दादा, सुधारण्यासाठी बिघडलोय का मी? सतत मुलींचा विचार करत असतोस, हे बिघडलं नाही तर काय आहे? अच्छा, ह्याला बिघडणं म्हणतात। मग मला आवडेल तू कधी बिघडतोयस ते बघायला। चान्सच नाही, माझ्या आयुष्यात मुलींसाठी जागाच नाही। बरं मला सांग, ती सारिका आहे ना, त्या सार्थकची बहीण, तिने काय गोंधळ घातला होता लग्नात? आणि ती AK-47 मुलगी, ती नेहमी बडबड करत असते, ती रडत का होती? आणि नेमकं असं झालं काय की ती सारिका त्या बडबडीला सॉरी म्हणाली? अरे वा दादा, मुलींमध्ये इंटरेस्ट घेतोयस तर। हे नाही बरं, आपल्या आद्याच्या लग्नात गोंधळ झाला होता म्हणून मी असं म्हणतोय। आणि ती बडबडी माहिती आहे ना, नेहमीच गोंधळ घालत असते। अच्छा, तिच्यात इंटरेस्ट आहे का तुला? विक्रांत, यू शट अप बस। अरे मला कसं माहिती असणार आहे? नाही म्हणजे मुलींमधला विषय आहे ना, वाद मिटवला असेल त्यांनी। सोड ना तू, गर्ल्स टॉक असेल। ओके, यू कॅरी ऑन। चेक करतोय। बापरे। एकीकडे सारिकाने पोलिसांना बोलावलं आणि दुसरीकडे विक्रांतने मला तो व्हिडिओ पाठवला। पण हे सगळं जर विक्रांतला आधीच माहित होतं तर त्याने तो व्हिडिओ तिथेच का नाही दाखवला? हा व्हिडिओ विक्रांतने तेव्हाच सगळ्यांना दाखवायला हवा होता। अण्णा, मी विक्रांतला विचारलं तर तो म्हणाला, माझ्या बहिणीचं लग्न सार्थक सारख्या चांगल्या मुलाशी होत आहे, मी एवढीच गोष्ट लक्षात ठेवली। सार्थकच्या बहिणीच्या मूर्खपणाची शिक्षा मी माझ्या बहिणीला का देऊ? हा व्हिडिओ जर लग्नाच्या आधी सगळ्यांसमोर आला असता ना, तर काही घडू शकलं असतं। कदाचित त्यांचं लग्नही मोडलं असतं। म्हणून मी हा व्हिडिओ कोणालाच दाखवला नाही। पण ती सारिका आणि तिच्या 2 मैत्रिणी, त्या तिघींवर माझं लक्ष होतं। तुम्हाला सुद्धा रूम मध्ये बहुतेक त्यांनीच लॉक केलं होतं, कारण रूमच्या बाहेर त्यांना मी घुटमळताना बघितलं। खरं तर मी हा व्हिडिओ तुम्हालाही दाखवणार नव्हतो, पण मला तुम्ही, आरती आणि तुमची आई, तुम्ही तिघेही स्ट्रेस्ड आउट दिसल्या आणि तुम्हाला मी रडताना देखील पाहिलं, म्हणून हा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवला। खरंच विक्रांत अगदी देवासारखा धावून आला।
तायडे, सुरुवातीला विचित्र वाटलं, पण विक्रांत जो काही लग्नात आपल्या मागे मागे करत होता ना, ह्याचा आपल्याला फायदाच झाला. मला वाटतं ह्यामुळेच त्याला कळलं असावं की सारिका आपल्या विरुद्ध कारस्थान करते. हो ना, मला असं वाटलं होतं की फार इमॅच्युअर आहे तो. श्रीमंत मुलं असतात ना तसाच, पण तो मनाने इतका चांगला आहे. हे मात्र खरंय. म्हणजे मोठ्या भावाने आईच्या हातून कन्यादान केलं आणि लहान भावाने आपल्यावर आलेला चोरीचा आळ दूर केला. त्या विक्रांतचे तर आभार मानावे तितके कमीच आहेत. हो. घरचे संस्कारच म्हणायचे नाही. म्हणजे एवढी श्रीमंत माणसं आहेत, पण त्या मुलांमध्ये पैशाचा जराही गर्व नाहीये. आई, असं अजिबात नाही. दोन्ही भावांचे स्वभाव खूप वेगळे आहेत. तो मोठा आहे ना वेदांत, त्याला खूप माज आहे श्रीमंतीचा. त्याचं तर मी नावच ठेवलंय चिवा. चिवा? चिडकं वानर. नाही, एक मिनिट. हे बघ अमूल्य, ही आपल्या हाताची पाची बोट सारखी आहेत का? नाहीत ना? मग तशीच एका घरातली दोन मुलं सारखी कशी काय असू शकतात? हा, आता तू आणि आरती, तुम्ही दोघे किती वेगवेगळे आहात मला सांग. आहात ना? कुठल्याही माणसाविषयी ना असं लगेच मत ठरवून मोकळं नाही व्हायचं. माणसाला समजून घेतलं पाहिजे. हा चांगला, तो वाईट, अशांत, तो तापट, असं इतकं सोपं वर्गीकरण करू नये कधी. काय माणसं आहेत ना, माणसं हळूहळू उकलत जातात, उलगडत जातात. आता तू म्हणतेस तसं, तू वेदांत वानखेडे, तसं तो राग, माज, आपल्याला काय माहिती, कदाचित त्याने त्याच्या चेहऱ्यावर धारण केलेला मुखवटा असू शकतो, नाही का? खरंच असा असेल तो वेदांत वानखेडे? वेदांत, इकडे बस 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 इकडे. अरे, लग्नाच्या धावपळीमध्ये तुझ्याशी नीट गप्पाही मारता आल्या नाही. आद्याच्या लग्नामध्ये मी काही फोटो काढले होते, ते पोस्ट करणार आहे, तुला दाखवत. हे बघ. आजी, तुला पण चस्का लागला सोशल मीडियाचा? म्हणजे काय, तुला माहितीये का, मी तर रील सुद्धा करायला लागलीय. अरे, आमच्या वेळेला काही मोबाईल वगैरे नव्हतं, पण मोबाईल आल्यामुळे ना खूप छान झाले. छान छान क्षण टिपता येतात. आमच्या वेळेला फोटो कसे काढले जायचे माहितीये? सगळ्यांना असे एका लाईनीत उभं करायचे आणि फोटो काढायचे. हा माझा सगळ्यात आवडता क्षण. हे बघ. अरे, चिडतोयस काय असा तू? हा, अरे, लग्नामध्ये अशा गमती जमती व्हायलाच पाहिजेत. मग काय, लग्नाला जायचं, अक्षता टाकायच्या आणि प्रत्येकाने आपापल्या घरी निघून जायचं, असं थोडीच असतं लग्न. पण तुला खरं सांगू, मला हा फोटो ना खूप आवडला. काय गोड मुलगी आहे. माझी दृष्ट लागेल. दृष्ट? आणि हिला अगं दुष्ट आहे. ओळख नाही, पाळख नाही, कोणालाही त्रास द्यायचा. मी उद्धट म्हणेन हिला. तुला आवडला नसेल फोटो, म्हणजे ती मुलगी आवडली नसेल, पण मला आवडली बाबा. काय गोड हसते. तुमच्या दोघांची जोडी काय छान दिसेल माहितीये. म्हणजे बघा, एक गंभीर
आणि दुसरी खट्याळ. आजी प्लीज, या अशा मुलींना ना मी माझ्या अवतीभोवती इमॅजिन पण नाही करू शकत. आणि अशाच काय, माझ्या आयुष्यात कोणत्याच मुलीला जागा नाहीये. कारण मुली येतात आणि फोकस जातो, हे मी बघितलंय. सो मी लग्न करणार नाहीये. मी लग्न करणार नाही. नाही नाही नाही, हे असे म्हणणारे ना हजारो बघितलेत मी आयुष्यामध्ये. नंतर सरळ येतात आणि चट लग्नाला उभे राहतात. तुझं सुद्धा असंच होणार आहे, बघच. आता तर फक्त आद्याचं लग्न झालंय, आता यानंतर तुझा नंबर. नूतन. आजी आजी, हा. तुझ्या डोक्यात जे काही आहे ना ते प्लीज आईला सांगू नको. आणि हा फोटो अजिबात दाखवू नको. हा फोटो नक्की नाही दाखवायचा. नाही. ठरलं आपलं? ठरलं. अगं हो, काय आहे ना, मी वेदांसाठी एक मुलगी पसंत केली. अगं काय सांगतेस, कोण आहे? आजी, विक्रांत. विक्रांत तसंही सतत मुलींमागे धावत असतो. सो पण त्याचं लग्न लावूया ना प्लीज. कसं आहे ना, जी माणसं उतावळी असतात ना त्यांचं अजिबात लवकर लग्न होत नाही. आणि जी माणसं नाही नाही म्हणतात ना त्यांचं लगेच लग्न होतं. तुला सांगते नूतन, वेदांत नक्की या वर्षात लग्न करणार, बघच. असं जर झालं नाही तर मी तुझ्या बरोबर वर्ल्ड टूरला यायला तयार आहे. नक्की ना? हो, मग तू तिकीट काढ ना. तुला लिहून देते, हा या वर्षामध्ये नक्की लग्न करेल. नो, नेवर. या वर्षी नाही, पुढच्या वर्षी नाही. अरे ऍक्च्युली मी या जन्मात कधी लग्नच करणार नाही. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग अण्णा. बरं वाटतंय का आता? बरं, काय तुमच्या बहिणीचा काही फोन वगैरे आला होता? नाही, म्हणजे इतक्यात मलाच कुणाशी बोलायचं नाहीये. बरं, ठीक ठीक. बरं, ही काय अमूल्य काय करते काय एवढं तिकडे? ब्रेकफास्ट करायचं नाही तिला? अमूल्या, हा अण्णा. ये बाळा, चल चल. आले आले. नाश्ता करायला ये. आरती. आले. आणा आणा, चला. अरे वा, पोहे का? हे काय नवीन फाईट? काय आजपासून काय नवीन कामाला सुरुवात करायची की काय? बघा, तुम्ही सगळं न सांगताच ओळखता. अण्णा, मी मागे तुम्हाला म्हटले होते ना जॉब करण्याबद्दल. काय त्याचं काय? 2 आठवड्यापूर्वी मी 5 ठिकाणी अप्लाय केलं होतं. होय? त्यापैकी एका कंपनीने मला आज इंटरव्ह्यू साठी बोलवलं. वा वा. कधी? आज. पण कॉल कधी आला होता? काल. अरे मग काल सांगितलं नाहीस तू? आता काल कुणाचा मूड तरी होता का? आणि त्या सगळ्या गोंधळात मी सुद्धा विसरले. पण मग आज सकाळी उठून सगळी तयारी केली. झाली पण तयारी? अगं मग सकाळी तरी सांगायचं, काहीतरी गोडाचं केलं असतं ना. हो. आई मी आले होते सांगायला, पण अण्णा तुला समजावत होते म्हणून मग मी नाही डिस्टर्ब केलं. बर, मला सांग, मग यांना क्लिनिकला मदत करायला कोण? तिकडचं सगळं आवरून मी जाईन की क्लिनिकला. चालेल ना अण्णा? हा, काय काही घाई करू नकोस तू. छान इंटरव्ह्यू वगैरे कर तुझं आणि मग ये. आता 10 ठिकाणी जाशील, भेटशील लोकांना, बोलशील त्यांच्याशी, तरच नेमकं कळेल ना तुला पुढे काय करायचंय ते. करेक्ट. पण तिथे गेल्यावर हे सांगू नकोस की मी अर्धी डॉक्टर आहे म्हणून. नाही सांगणार तायडे. बरं, काय काय पोस्ट काय आहे तिकडे? तसं काही सांगितलं नाहीये, पण सध्या ते म्हणाले की जे बॉस आहे ना मला त्यांना असिस्ट करायचं. वा, छान छान. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज तू चहा केलास? नाही, चहा तयार होता, मी फक्त घेऊन आली.
साखर नाही घातली गोड नाही लागत त्याच्या. बघू बघ बरोबर आहे. बघू बघ आत्ता गोड लागतोय. सार्थक हा काय झालं एवढं लागलं कुठे बघू. लग्न झालं की लाईफ किती बदलते ना माणसाची. मी काही तुला रोज रोज चहा आणून देणार नाहीये. नुसती लाईफच नाही बदलली आहे. बघ एक भीती कायमची गेली मनातून. भीती कसली. आता वेदांत नावाच्या डेंजरस भावाला घाबरण्याची गरज नाही. डेंजरस मारू का. सार्थक मम्मा हाक मारेला कधी. मी तुला जाऊच देणार नाही. सांगू का वेदांत दादाला सांगू का. घाबरतो की काय मी त्याला. हाय तू पण. ए तू बोललीस का तुझ्या त्या डेंजरस दादाशी. सांगितलं त्याला बिझनेस प्रपोजल बद्दल आपल्या. आता का तुलाच तर डेंजरस दादापासून लांब राहायचंय ना. मग नाही जुळवून घ्यायचंय कारण तो खूप हुशार आहे आणि बिझनेस मध्ये त्याचं मार्गदर्शन हवंच. हो मी सांगितलंय त्याला की तुला एका प्रोजेक्ट बद्दल त्याच्याशी बोलायचंय. बाकी पुढचं तुम्ही दोघे बघून घ्या. ठीक आहे मी बोलतो त्याच्याशी. येस. सारिका दिसली का तुला म्हणजे उठली आहे कधी. हो का नॉर्मल होती ना. सांगता येत नाही पण असावी. म्हणजे मी गेले तिकडे तेव्हा तिचं कोणाशी तरी फोनवर बोलणं सुरू होतं आणि तिचं माझ्याकडे लक्ष गेलं नाही. मग मी पण उगाच तिला डिस्टर्ब करायला गेले नाही. ते एक कठीण प्रकरण आहे. फार तापट स्वभावाची ती. पण तुला एक सांगू प्रेमळ पण तितकीच आहे ती. तुझी लवकरच तिच्याशी मैत्री होईल बघ. आणि तुझी वेदांत दादाशी 1-2 दिवसात भेटेल तो आपल्याला. ग्रेट. आधी आपण आपला बिझनेस सेटअप करू. येस. आणि मग आपला हनीमून. सार्थक चल झाली माझी तयारी. हो 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 झालं. अमूल्य यशस्वी हो. आई ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि आई आज तुझा पहिला इंटरव्ह्यू आहे. अजिबात घाबरू नकोस. आणि आणि कुणाला घाबरेन. तायडे मी आहे ना त्यांना घाबरवेन. आणि असं पण मला तिथे जाऊन काय करायचंय. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत तर देईन ना मी. सोपं असतं ग. काय विचारतात ते की टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ, युअर स्ट्रेंथ, युअर वीकनेस. अगं माझं फुल प्रिपरेशन झालंय त्यामुळे मी कॉन्फिडंट आहे की मी हा इंटरव्ह्यू क्रॅक करणार म्हणजे करणार. बघ आई एवढा ओव्हर कॉन्फिडन्स बरा नाही अमूल्य. कॉन्फिडंट तरी राहू ना. कॉन्फिडेंट राहा तू पण तिकडे जाऊन असे वायफळ गप्पा मारत बसू नकोस. कळलं ना. अजिबात नाही हा. तोंडाला कुलू. आता निघूयात का प्लीज. मला उशीर होतो तायडे. चल. हो हो चल. मला पण मंदिरात जायचंय. मला जाताना ड्रॉप कर. हो करते तुला ड्रॉप. चल बाय 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 बाय. सर ते अँड्रू सर आहे ना. अँड्रू. हा तेच ते. सर आपली मराठी नावं बघा ना किती सोपी असतात. म्हणजे बघा ना प्रताप, विजय, वेताळ, पक्या. टू द पॉइंट. हा सर पॉइंट बद्दलच मी सांगत होतो. सर मी सगळ्यांना ब्रीफिंग्स दिल्या. तुम्ही किती वेळ थांबणार आहे त्याबद्दल मी सगळ्यांना माहिती दिलेली आहे. पण सर मला एक कळत नाहीये आपण सगळ्यांना भेटायला आपल्या ऑफिसला बोलवतो मग आपण आज इथं का आलोय. ओके सो आता मी तुझ्याशी डिस्कस करून सगळं प्लॅन केलं पाहिजे. नाही सर सॉरी सर. विजय त्या अँड्रूच्या केबिन मध्ये ना मी एकटा जाईन. तू बाहेरच थांब. उगाच त्याने तुझं चुकीचं इंग्लिश ऐकलं तर. येस सर म्हणजे नो सर. हा म्हणजे मी तुमच्या सोबत येतो म्हणून यस. आणि काय बोलतोय मी सर. मी आतमध्ये येत नाही तुमच्यासोबत. ठीक आहे विजय. आपले बाबा जर मित्र नसते ना तर मी तुला नसतं रे सहन केलं. हो
पॅटर्नल फ्रेंडशिप सर. तुझ्यासाठी ना एक मास्क बनवायचा आहे मला. मास्क कशाला? एक असा मास्क त्यातनं हे चुकीचं इंग्लिश बाहेरच पडत नाही. बरोबर. विजय सर काय बोलताय तुम्ही? सर यू आफ्टर. इट्स आफ्टर यू. हा सर तेच ते. एक्सक्यूज मी, आज माझा इंटरव्ह्यू आहे. ओके, जस्ट अ मिनिट मॅम. हा, इथे सही करा. थँक्यू. वेलकम सर, प्लीज कम.